मित्रांनो, आज आपण ब्रायन ट्रेसी यांच्या गेट स्मार्ट ह्या पुस्तकातून 6 अशा गोष्टी बघणार आहोत ज्यामुळे लोकांना आयुष्यात भरपूर पैसे कमवता येत नाही। आता तुम्ही म्हणाल, का बरं असं काय वेगळं करतात हे लोक? हाच तर आजचा विषय आहे। यापैकी काही गोष्टी तुम्हाला त्रासदायक वाटू शकतात, पण मला वाटतं की ह्या चॅनलचे 13 लाख सबस्क्रायबर्स हे हुशार आहेत, सुज्ञ आहेत। त्यांना आपली मानसिकता बदलायची आहे, त्यांना आयुष्य गरिबीत घालवायचे नाहीये। मी जे काही सांगणार आहे त्या गोष्टी थोड्या कडवट नक्कीच आहे, पण खूपच महत्त्वाच्या आहेत। जर तुम्हाला सुद्धा एक यशस्वी उद्योजक बनायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका। पण जर तुम्हाला आयुष्यभर गरीबच राहायचं असेल, तुम्हाला आयुष्यात फक्त धक्केच खायचे असतील, तर तुम्हाला या व्हिडिओ मधल्या गोष्टी नक्कीच फालतू वाटतील आणि त्यामुळे तुम्ही आनंदाने हा व्हिडिओ डिसलाईक करून तुमचे मत नोंदवू शकता। पण मला खात्री आहे व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला डिसलाईक करण्याची वेळ येणार नाही। चला तर मग ती 6 कारणे बघूयात जी लोकांना श्रीमंत होऊ देत नाही। पहिले कारण, त्यांचा विश्वासच नसतो की ते श्रीमंत होऊ शकतात। हे सगळं असं का घडतं? कारण लहानपणापासूनच आपल्यापैकी बऱ्याच जणांचं पालन पोषण अशा वातावरणात झालेलं असतं की जिथं जास्त पैसा कमवणे ही वाईट गोष्ट असते। मोठी स्वप्न पाहू नयेत, अंथरूण पाहून पाय पसरावे असं शिकवलं जातं आणि ह्यामुळेच पैशांबद्दल त्यांचा दृष्टिकोन हा नकारात्मक होतो। संपूर्ण आयुष्य ते पैसा नसल्यामुळे त्रस्त असतात, पण तरीही पैसा ही एक वाईट गोष्ट आहे अशीच त्यांची मान्यता असते। ही लोक तुम्हाला दिवसाला 12-12 तास नोकरी करताना दिसतील, पण तरीही पैशाला नाव ठेवतील की जास्त पैसा म्हणजे वाईट गोष्ट। सगळ्या दुःखाचं मूळ पैसाच असतो। तुम्हाला सुद्धा कोणी असं म्हणालं की जास्त पैसा कमवणे वाईट असतं, तर त्याला विचारा की मग थोड्या पैशांसाठी तू एवढी मेहनत का करतोस, 12-12 तास नोकरी का करतोस? जर त्याच्या आईवडिलांना काही आजार झाला तर तो काही सरकारी रुग्णालयात त्यांना धक्के खायला घेऊन जाईल किंवा त्यांना एक चांगली ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करेल। आणि जर कोणी तुम्हाला सांगत असेल अंथरूण पाहून पाय पसरावे, तर त्याला सांगा की माझे पाय आहेत, मी किती लांब पसरेल, अंथरूण कमी पडत असेल तर मी माझी चादर मोठी करेन। दुसरे कारण, ते कधीच निर्णय घेत नाही। बरेच लोक फक्त विचारच करत राहतात, आशा लावून बसतात आणि कल्पना करत राहतात की जेव्हा माझ्याकडे भरपूर पैसा असेल तेव्हा माझं आयुष्य किती बदलून जाईल। पण प्रत्यक्षात काय होतं, ते कधीच ठामपणे असं ठरवत नाही की मला पैसा कमवायचाच आहे, मला माझं आर्थिक आयुष्य बदलायचं आहे। त्यामुळे ते कधी पहिलं पाऊल उचलतच नाही। ते कधीही पैसे कमवण्याचे मार्ग शोधत नाही। ते त्यांच्या ज्ञानात आणि कौशल्यात सुधारणा करत नाही, ज्यामुळे ते जे काम करत आहे ते अधिक चांगल्या प्रकारे करू शकले असते। अशा लोकांकडून तुम्हाला नेहमी कारण ऐकायला मिळतील। यश मिळवण्यासाठी नशीब लागतं, मी श्रीमंत नाही होऊ शकलो कारण मी गरीब कुटुंबात जन्माला आलो, मी बिझनेस करू शकत नाही कारण माझ्याकडे पैसा नाही। म्हणजे काय तर विचार आहेत, स्वप्न आहेत, पण निर्णय मात्र नाही। तिसरे कारण, ते नेहमी कामे टाळत राहतात। कधी कधी त्यांना ह्याची जाणीव सुद्धा होते की हो, मी पण श्रीमंत होऊ शकतो, माझं आयुष्य सुद्धा बदलू शकतं, पण तरीही ते स्वतःहून एक पाऊलही पुढे टाकत नाही। ते नेहमी प्रत्येक गोष्ट पुढे ढकलत राहतात। ते नेहमी ह्या कल्पनेत जगतात की एक दिवस मीही सुरुवात करेल, एक दिवस मीही खूप मेहनत करून माझं आयुष्य बदलेल, एक दिवस मीही पैसे वाचवायला सुरुवात करेल, एक दिवस मीही माझं नॉलेज आणि स्किल्स अपडेट करेल। आणि हे एक दिवस मीही म्हणता म्हणता त्यांचं आयुष्य संपून जातं, पण प्रत्यक्षात मात्र काहीच करत नाही। जेव्हा तुम्ही त्यांना काही नवीन शिकायला सांगाल तेव्हा त्यांचं उत्तर असतं, माझ्याकडे शिकायला वेळच नाही, मला कोण शिकवणार? ते पुस्तके वाचू शकतात पण वाचत नाही। ते यशस्वी लोकांची व्हिडिओ पाहून त्यांच्याकडून शिकू शकतात, पण तेही करत नाही। त्यांना फक्त आवडतं IPL बघणं, टीव्ही सिरियल्स बघणं आणि न्यूज चॅनलवर फालतू नेत्यांच्या फालतू चर्चा बघणं। चौथे कारण, त्यांना अपयशाची आणि टीकेची प्रचंड भीती वाटते। लहानपणी जर त्यांनी काही चूक केली असेल किंवा एखाद्या विषयात नापास झाले असतील आणि त्यासाठी शाळेत किंवा घरी त्यांना ओरडा पडला असेल, शिक्षा झाली असेल, मार मिळाला असेल, तर मोठं झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यात अपयशाची भीती निर्माण होते। अशी लोक रिस्क घ्यायला घाबरतात। त्यांच्या समोर एखादी चांगली संधी जरी आली तरी ते कोणतंच पाऊल उचलत नाही। अपयशाच्या भीतीमुळे ते पावलं न उचलण्याची अनेक कारणे शोधतात, जसे की माझ्याकडे इन्व्हेस्ट करण्या इतका पैसा नाही, माझ्याकडे आवश्यक ज्ञान किंवा कौशल्य नाही,
आणि एवढंच नाही, ही लोक असाही विचार करतात की जर त्यांनी पैशांचे काही ध्येय ठरवली तर लोक त्यांच्यावर हसतील, त्यांच्यावर टीका करतील, त्यांच्या मागं त्यांच्याबद्दल वाईट बोलतील. लोक म्हणतील हा तर नेहमी पैसे पैसे करत असतो, हा तर पैशांच्या मागे लागलेला असतो. आणि म्हणून या टीकेच्या भीतीमुळे ही लोक स्वतःची इतकी काळजी घेतात की काही प्रयत्नच करत नाही, जसं चाललंय तसं चालू देतात. 5वे कारण, ते शिकणं सोडून देतात. जर त्यांना कोणी काही नवीन सांगायला गेलं तर त्यांचा ऍटिट्यूड कसा असतो माहितीये? बापाला शिकू नको, मला सगळं माहिती आहे. त्यांना असं वाटतं की जर कोणी त्यांना काही नवीन शिकवलं तर त्यांच्या खोट्या शहाणपणाला धक्का बसेल, त्यांचा इगो दुखावला जाईल. त्यांना हे मान्य करायला कठीण जातं आणि साधं थँक्स यार, हे तर मला माहितीच नव्हतं, हे सुद्धा त्यांना म्हणता येत नाही. एक गोष्ट समजून घ्या, जर तुम्हाला असं काही हवं असेल जे आजपर्यंत तुम्हाला मिळालेलं नाही तर तुम्हाला असं काही शिकावं आणि करावं लागेल जे आजपर्यंत तुम्ही केलं नाही. आर्थिक यशासाठी तुमच्याकडे योग्य ज्ञान आणि कौशल्य असणं खूप गरजेचं आहे. स्वतःला अपडेट ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला जे काम करायचं आहे त्यामध्ये आधीच यशस्वी झालेली लोक कोण आहेत त्यांच्याबद्दल वाचा, त्यांना ऐका आणि समजून घ्या. 6वे कारण, ते सातत्याने प्रयत्न करत नाही. यशस्वी लोक आणि अपयशी लोकांमध्ये एक मोठा फरक असतो, तो म्हणजे यशस्वी लोक सातत्याने प्रयत्न करतात. ते एखादं काम अर्धवट सोडत नाही. एक साधं उदाहरण बघूया. जास्त करून लोक जिमला तेव्हा जातात जेव्हा त्यांना जाणवतं की यार पोट बाहेर आलंय, आता जिमला जावंच लागेल, व्यायाम करावा लागेल. पण त्यातले बरेच जण कसे बसे 1 नाहीतर 2 आठवडे जिमला जातात आणि परत त्यांच्या जुन्या रुटीन मध्ये येतात. काही लोक पौष्टिक खाणं सुरू करतात, इथे पण 1-2 आठवडे कसे बसे पाळतात, मग कंट्रोल होत नाही म्हणून परत जंक फूड खायला सुरुवात करतात. त्यांचं असंच पळपुट वागणं आर्थिक उद्दिष्टांमध्ये असतं, इन्व्हेस्टमेंट मध्ये असतं, सेव्हिंग्स मध्ये असतं. काही महिने पैसे सेव्ह करतात, मग एखादा नवीन मोबाईल मार्केटमध्ये आला की त्यांना कंट्रोल होत नाही आणि सेव्हिंगचा सगळा पैसा खर्च करून टाकतात. तुम्हाला जर आयुष्यात जिंकायचं असेल तर तुमचा ऍटिट्यूड मी कधी हार मानणार नाही असा असायला पाहिजे. जेव्हा मी हा शहाणपण युट्यूब चॅनल सुरू केला तेव्हा सुरुवातीला मला व्ह्यूज येत नव्हते आणि सुरुवातीचे जे व्हिडिओ मी बनवले होते ते काही फारसे चांगले नव्हते. आजही ते ह्या चॅनलवर आहेत, तुम्ही पाहू शकता. पण त्या व्हिडिओजमुळे या चॅनलची पायाभरणी झाली. कधी हार मानायची नाही आणि नेहमी शिकत राहायचं. या ऍटिट्यूडमुळेच मी व्हिडिओ इम्प्रूव्ह करत गेलो. मी हा कधीच विचार केला नाही की माझे फक्त एवढेच सबस्क्रायबर आहेत, व्हिडिओ बनवून काय उपयोग. उलट मी नेहमी हाच विचार करत होतो की माझे लाखो सबस्क्रायबर आहेत. आज मी जो व्हिडिओ बनवतोय तो लाखो लोक बघणार आहेत, म्हणून तो चांगलाच असायला हवा. मी स्वतःसाठी एक नियम बनवला, मी प्रत्येक नवीन व्हिडिओ आधीच्या व्हिडिओपेक्षा चांगला बनवेल. मग त्यासाठी मी नवीन नवीन तंत्र शिकायचो, माझं स्किल अपडेट करत राहायचो आणि मी आजही तोच नियम फॉलो करतो. जर त्यावेळी मला व्ह्यूज मिळत नव्हते म्हणून मी व्हिडिओ बनवणं बंद केलं असतं, कशाला करायचं यार, बघते तरी कोण, असं म्हणत थांबलो असतो. किंवा इम्प्रूव्ह करून काय उपयोग, नवीन टेक्निक शिकलो तर काय फायदा, असं म्हणून थांबलो असतो, तर मग एक गोष्ट नक्की की हा चॅनल आज तुमच्या समोर नसता. मित्रांनो, ही होती ती 6 महत्वाची कारणे ज्यामुळे लोक श्रीमंत होत नाही. तुमच्या मते अजून कोणती कारणे आहेत जी लोकांच्या प्रगतीच्या आड येतात, मला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करायचे का डिसलाईक करायचे हे मी तुमच्यावर सोपवतो. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.